फ्लॅट फटका आपल्याला पाहायला मिळतो डीप मध्ये प्रोडक्शन. थोडासा फंबल जरूर पाहायला मिळाला दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्यात आणि या 2 धाब्याच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. तीन षटकांचा सामना 12 मिनिटांचा वेळ अगदी पाहायला गेलं तर 12 मिनिटांमध्ये 3 षटका हाताळायचे. त्याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल धोपेश्वर संघ. आपण देखील नोंद घ्या. नेक्स्ट बॉल राईट मध्ये विकेट ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा देखील तीच निवडली आहे. यावेळी देखील दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का मात्र एका धाब्यावर समाधान मानावं लागेल. तीन धावा धावपलकावर लागतायत राजू रणवरे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून क्रिकेट विश्वामधला अगदी सेफ फटका. प्रायमिंग प्रॉपर चेंडू सरतोय हवाई सफर. षटकार येतोय राजू रणवरेच्या बॅट मधून. स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस फटका जरूर पसलाय मात्र लॉंग ऑफ लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावेच्या माफ करा 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. तो तब्बल 13 या धावसंख्येवर. तेच सर्वांना विनंती असेल थोडी आपली स्वतःची देखील काळजी घ्या या ठिकाणी. आणि दिवसभर आपण क्रिकेटच्या या मैदानावर आपण खेळत असतो पण स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. चार चेंडू 13 धावांचा खेळ इथे मात्र आतापर्यंत संपलाय. 13 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा कोंडीबा नक्कीच सज्ज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने राईटामध्ये विकेट. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली आहे चेंडूला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. 14 धावा धावफलकावर लागतायत. यावेळेस स्विंग आणि मिस. बॅटने खेळण्याचा प्रयत्न सूरज यांचा मात्र बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. डॉट चेंडू काउंट केला जातो आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. धावफलकावर धावा लागलेत मात्र 14. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जास्तीचा वेळ घेऊ नका. धोपेश्वर संघ विनंती असेल आपल्याला.
नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर संतोष दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी स्विंग अँड मिस क्या बात आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडूवाला डॉट. कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अगदी संतोषच्या माध्यमातून. यावेळी देखील क्या बात आहे. कमालीचा चेंडू पुन्हा एकदा. अगदी शरीराचा वेग घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातो. लागोपाठचे हे दुसरा चेंडू. इथे मात्र राजू रनवरेला शांत ठेवलंय या दोन चेंडूवर. संतोष शिवतेज क्रिकेट क्लब धोपेश्वर संघाकडून आपल्या संघासाठी अगदी कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाले तर अंतर देखील गाठलं जाईल का. उंची देखील गाठली आहे मात्र व्यासपीठाला इथे मात्र सलामी दिली. चेंडू राजूच्या बॅट मधून आपण पाहिला गगनचुंबी षटकार. स्विजिट आणि इथे मात्र खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाला सीमारेषे पार. मिळतील धावा 6 षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार आपण पाहतोय राजूच्या बॅट मधून. पहिल्या दोन चेंडूवर शांत ठेवलं होतं त्यानंतर मात्र शांत ठेवू शकले नाही संतोष राजू यांना. पुन्हा एकदा ऑन साइडला केलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दन 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 करत चेंडू निघून चाला सीमारेषे पार. आणखी एक मोठा फटका. यावेळेस मात्र आलाय हा चौकार. यावेळेस काय करताय लॉंग शॉट. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला मात्र वाईट +4 हा मिळतोय. पंजा आणि 5 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 35 या धावसंख्येवर. जवळजवळ 9 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काय करताय काय बिघडताय. एफर्ट्स लावले होते खेळाडूने मात्र चेंडू निघून चाला सीमारेषे पार. शेवटच्या चेंडूवर आलाय हॅन्डसम स्ट्रोक षटकार.
नवीन गोलंदाजी मार्कवर राम. शेवटचा आणि अंतिम षटक. स्लॉग होतं षटक आपण पाहिलं गेलं तर. इथे मात्र चोरटी धाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 42 या धावसंख्येवर. शेवटचे 5 चेंडू. यावेळेस काय करताय, काय बिघडताय. पुन्हा एकदा चोरटी धाव घेतली गेली आहे. 43 धावा धावफलकावर लागतात. 43 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. लोअर फुल टॉच ऑन साइडला दिशा दिली मात्र दशा झाली खेळ. फलंदाज सूरज यांची विकेट होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतो तो श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे या संघाला. सूरज निकम बॅक टू डगआउट. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंगोच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल झाले एक्झिक्यूट. एक धाव मिळालेल्या चेंडूवर 44 धावा धावफलकावर लागतात. सचिन माने. यावेळेस फटका चांगला मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. झेल सुटलाय. दरम्यान मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. 46 धावा धावफलकावर लागतायत.
सुहास आणि भरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 47 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघाकडून. ते चेस करण्यासाठी या 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुहास आणि भरत ही जोडी गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर राजू रणवरे एक मोठा नाव, मोठे बडे मॅच का बडा खिलाडी. आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र फटका फसला आणि भरत तंबूत जाऊन बसला. पहिल्या चेंडूवर आले विकेट. धक्का क्रमांक पहिला लागतो तो शिवतेज क्रिकेट क्लब धोपेश्वर या संघाला. अरे आमच्या बाय इथे डीजे विजय यांच्या माध्यमातून देखील आपल्याला अगदी सुरेख मनोरंजन केलं जातं. गॅप मध्ये आहे, गॅप शॉट सिलेक्शन अगदी चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 2 या धावसंख्येवर. संघाच्या धावेचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. इथे मात्र बॅट न घेण्याचा प्रयत्न होता लक्ष्मण यांचा, मात्र फटका फसला. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राजू रणवरे. पुन्हा एकदा आणखी एक अचूक टप्प्याचा चेंडू. डॉट बॉल आता देखील काउंट केला जातोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज राजू यांचं. अगदी सुरेख पद्धतीची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. अगदी 2 धावा मिळतील या षटकामध्ये आणि एक विकेट नक्कीच आले आपल्याला पाहायला मिळेल. लागोपाठचे 4 चेंडू इथे मात्र डॉट फेस केलेत फलंदाज लक्ष्मण यांनी. आता मात्र सुहासवर प्रेशर असेल, कारण सुहासला पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळता आला नाहीये. वर सचिन माने आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय पहिल्या सामन्याचा सामनावीर आता सुहास मानकर जानकर. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट काउ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होता. सिंगल झाली एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल जरूर झाले. दरम्यान 2 धावा देखील मुकम्मल केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. 48 धावांचा टार्गेट असेल, माफ करा 47 धावांचा टार्गेट. अजूनही 43 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस फटका फसलाय. 100% एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. अगदी चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा झाला. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर.
यावेळेस देखील फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स केला जाईल. यसचा चांगलाच प्रयत्न, चांगलं रनशेच आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं त्या ठिकाणी. आठ धावा धावपल करावं लागतात. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र दुहेरी धावसंख्या घेतली जाते. यावेळी देखील पुन्हा एकदा गोलंदाज काय करेल, वारंवार संधी निर्माण करून देतो, मात्र या संधीचं सोनं करता येत नाही. मात्र धावपाच्या स्वरूपात इथे विकेट आली आहे. लक्ष्मण इथे मात्र परतीच्या प्रवासाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस इथे मात्र 1 पाउंड की आदर केलाय. एकदा मिळेल. नवीन गोल फलंदाज आपण पाहिले गेले तर संतोष दाखल होत आहेत इनॅट नंबर 4 वर. 9 धावा धावफलकावर लागतायत. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन जरूर केलंय. सिंगल झाली एक्झिक्यूट. शेवटच्या चेंडूवर आले 1 धाव. 10 धावा धावफलकावर लागतात. अजूनही तब्बल 37 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटच्या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर विजय दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीड स्पीड घ्या मित्रांनो, विनंती असेल जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. अगदी फायनल देखील आपल्याला चांगल्या ओव्हरची खेळायची आहे. याच्या अनुषंगाने थोडं स्पीडअप घ्या. फटका फसलाय आणि फिल्डर डाऊन द बॉल. चांगला प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला राजू यांचा. दोन धावा पूर्ण करतील. 2 धावेच्या मध्ये धावफलक 13 धावसंख्येवर पोहोचतोय. यावेळी देखील चांगला फटका आहे अलॉंग दी कार्पेट. नक्कीच या ठिकाणी लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे झुकलाय तो या ठिकाणी श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघाच्या बाजूने. यावेळेस अगदी परफेक्ट हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय राजू रणवरे यांच्या. डीजे
यावेळेस चेंडू निघून चाला सीमारेषे बार. 6 धावा मिळतील. षटकार. जयवंत आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर इथं मात्र षटकार ठोकलाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचा होईल पत आणि ते मात्र खेळाडू वृत्ती दाखवले गोल फलंदाज जयवंत याने. बॅटची रिल्डिंग एज जरूर लागली आणि यष्टांच्या मागे कोणती चुकी होणार नाहीये यात मात्र शंका नाहीये, कारण यष्टांच्या मागे आपण पाहायला गेलं तर मिस्टर मास्टर माइंड विकास रनवरे आपल्याला पाहायला मिळतील. आणखी एक धक्का लागतो तर श्री दोपेश्वर या संघाला. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. इथे मात्र वाईट +4 अशा 5 धावा मिळतील. फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर केलं जाईल. एक धाव अर्जित केली जाईल आणि ते मात्र सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय तो श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघाने. वन मोर ट्रॉफीज लोडिंग फॉर डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक बॅड लक. फायनल पाहणार आहोत. एका बाजूने श्री विठलादेवी क्रिकेट क्लब मालसवडे आणि त्यांना फाईट करतील गोडके स्पोर्ट्स मानोली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या लगेचच या ठिकाणी व्यासपीठावर टॉस केला जाईल. चला मालसवडे आणि मानोली विनंती असेल लगेच या. जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. मानोली आणि